नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. नागेवाडी टोलनाका परिसरात काल सायंकाळी एसएसटी पथकाने चेकपोस्टवर 98 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. भोकरदन येथील एका व्यापाऱ्याची ही रक्कम असून आता ही रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. जालना महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता सुरू असून या पार्श्वभूमीवर एसएसटी पथकाच्या वतीनं शहरात येणाऱ्या प्रत्येक मुख्य मार्गावर चेकपोस्ट लावण्यात आले. अशीच एक चेकपोस्ट जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लावण्यात आली आहे. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी 5 वाजेच्या सुमारास या चेकपोस्टवरील पथकानं एक गाडी थांबवली. त्या गाडीची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये रोख रक्कम 98 लाख रुपये आढळून आली आहे. यावेळी गाडी मालक आला आणि त्याने चालकाला या रकमेबद्दल विचारले असता आम्ही व्यापारी आहे, ही रक्कम आमची आहे आणि ती व्यापारी उद्योग कामासंदर्भातली असून कुठल्याही राजकीय पक्षाची नसल्याची त्यांनी माहिती दिली आहे. या संदर्भात आमच्याकडे पुरावे सुद्धा आहे. मात्र आचारसंहिता असल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेत सुमारे 5 ते 6 तास बसून चौकशी केली. आता या प्रकरणात इन्कम आयकर विभागाचे अधिकारी ही रक्कम ताब्यात घेणार असून पुढील कारवाई ते करणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली. ही रक्कम व्यापारी घनश्याम गर्ग यांची असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. ही कारवाई संदीप उगले, विजय बहुरे, दीपक देंगळ, गजानन काकडे, अशोक जाधव, कृष्णा तंगे, रवी देशमुख, मानसूब बेताळ, सुभाष नागरे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सर, काय सांगणार की काल रात्री या ठिकाणी आपण एसएसटी पथकाने 98 लाख रुपयांची कॅश पकडलेली आहे. घोषित कॅश असल्याची माहिती मिळत आहे. बरोबर आहे. काल दिनांक 9/1/2026 रोजी आमचे एसएसटी पथक, पोलीस आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती. टोल नाका, नागेवाडी टोल नाका जवळजवळ पॉईंट आहे एसएसटी पथक, त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये 98 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल. प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी आज भारतीय जनता पक्षाने जाहीर सभा घेतली. या सभेला माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना या पॅनलमधील भाजपचे सर्वेच्या सर्व उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार असा दावा भाजपा कार्यकर्ते मनोज बिडकर यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. लहुजी साळवे चौकात ही सभा घेण्यात आली. या सभेला आमदार संतोष पाटील दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी नूतन वसाहत परिसरातील भाजपा कार्यकर्ते मनोज बिडकर यांनी माझ्यासारख्या आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षानं मोठं केलं असं म्हणत पक्षाचे आभार मानले. तर प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या 4ही जागा निवडून आणू असा विश्वास वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केला. आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी जमा झालेलो आहोत. माझ्या माता भगिनींना मी नमन करतो, कारण की घरी स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे तरी आपण इथं बसलेला आहात. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, तसेच जालना नगरीचे भाग्य विद्यार्थी, खरोखरचे जलसम्राट ज्यांना म्हणलं जातं, ज्यांच्या भाषणाने आपल्यात जो थंडीचा गारवा पडलेला आहे तो नक्कीच दूर होणार आहे, असे आमचे नेते कैलासजी गोरंट्याल, महाराष्ट्रातील युवा आमदार, माझं नेतृत्व संतोष पाटील दानवे भाऊ, तसेच मंचावरील आमच्या 4ही उमेदवार आणि आमच्या प्रभाग क्रमांक 15चे निवडणुकीचे प्रमुख बांधारकी पाटील जिजा, सुहास काका मुंडे, सुमित सुरडकर, विठ्ठल भाऊ पाऊल बुद्धे आणि सर्व मित्रमंडळी, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते. 1-2 मिनिटात मी माझा छोटासा परिचय देतो. तसा माझा परिचय इथं बसलेल्या 90 ते 99% माता भगिनी, माझ्या भाऊ बंधांना सर्वांना आहे. मी मनोज दाविदराव बिडकर, जन्मताच नूतन वसाहतचा आहे आणि या नूतन वसाहत नगरीचा मी भूमिपुत्र आहे.
मातांनो, मी RTO ऑफिसमध्ये काम करणारा एक साधा एजंट प्रतिनिधी म्हणून काम करतो. माझ्या समाजात कुठलाही राजकीय वारसा नाहीये. जे काही आज मला दिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे. आदरणीय लोणीकर साहेब असो, आदरणीय कैलास सेठ असो, आदरणीय संतोष भाऊ असो, राजकारणातील माझं दैवत मी ज्यांना मानतो असे रावसाहेब दादा दानवे पाटील या भारत देशाचे माजी मंत्री. मित्रांनो आणि मातांनो, मी तुम्हाला विश्वास देतो की मी जर निवडून आलो किंवा आम्ही चारही जण निवडून येणारच. हे छाती ठोकून सांगतो भाऊ सेठ, आपल्या सर्वांना सांगतो, चारही सीटं निवडून येणार म्हणजे येणार. इथं कोणी 500 जरी आला तर चारही सीटं निवडून येणार, ही मी तुम्हाला गवाही देतो. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे आणि मला माझ्या मोठ्या भावासारखा जो बाहुबली उमेदवार दिलेला आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचं नेतृत्व अशोक माऊली पवार, तसेच या सर्व जनतेला मी विनम्र अभिवादन करतो. आपण जसे आता इथं जमा झालात तसेच मतपेटीतही जमा होणार, हे 100% मला खात्री आहे. इथं तुम्ही कोणाच्या बहकाव्यात येणार नाही. इथं काय कानफूट चालते हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण नारी शक्ती देवेंद्र भाऊची लाडकी बहीण काय करणार हे त्यांना माहित नाही अजून. आम्ही उमेदवार इथं सर्वसामान्य घरातले, कोणी आमच्यात पैशावाला नाहीये, कोणी दादागिरी हमरी-तुमरी करणारा नाहीये. सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठालचे आहोत. आम्ही निवडून आल्यानंतर काही साहेबगिरी करणार नाहीत, कॉलर टाईट करून कधी हिंडणार नाहीत. आम्ही 4 चाकाच्या गाडीत हिंडणारे लोक नाहीत, आम्ही मोटरसायकलवर हिंडणारे लोक आहेत. या प्रभागामध्ये मी कोणत्या पदावर नसताना सुद्धा या प्रभागातील प्रत्येक लाईट असो, नालीचा प्रॉब्लेम असो, या विसावा शाळेच्या टाकीला जो दुर्गंधीचा लोकांना मेलेलं पाणी पाजलं या प्रशासनानं, तिथं मी कलेक्टर मॅडम कडे जाऊन कलेक्टर मॅडमला अर्ज देऊन तिथं जाळी बसवण्याचं आम्ही काम केलंय. सर्वांना सोबत मित्रमंडळीला घेऊन आम्ही प्रत्येक वार्डात फिरून स्वतः प्रत्येक गलीतले लाईट लावलेत. दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत उभा आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही आताच काय काम केलेत याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि जे डायलॉग जो फेमस आहे ना, काम करत आलोत, काम करत राहूत, हीच तुम्हाला मी ग्वाही देतो. सामान्य कुटुंबातून आलेलो आहे म्हणून मला कोणत्याही गोष्टीची हाव नाहीये. मला फक्त या जनतेत सेवा करण्याचं काम आहे. मी तिथं मेहनतीनं RTO ऑफिसला काम करतो आणि इथं जनतेची सेवा करतो. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधून ॲडव्होकेट रीमा खरात काळे आणि सुलोचना लक्ष्मण गोरडे यांनी आज शिवनगरमध्ये मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या. आम्ही प्रभागातील गरीब मतदारांना पक्की घरे देऊ, तसेच सर्वांना वेळेत पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उमेदवार ॲडव्होकेट रीमा खरात काळे यांनी यावेळी बोलताना दिली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. जालना शहर महानगरपालिकेचं मतदान हे 15 जानेवारीला होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात उमेदवार आपापल्या परीनं प्रचाराला लागले आहेत. सध्या मी जालना शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये उभा आहे आणि आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत ॲडव्होकेट रीमा खरात काळे. आपण त्यांच्याशी कुठल्या मुद्द्यांना घेऊन त्या जनतेत जात आहेत, कसा प्रतिसाद आहे, एकंदरीत भाजपची या प्रभागात काय हवा आहे याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, मला सांगा, कुठले मुद्दे घेऊन सध्या प्रभागात तुम्ही फिरतायत? ऍक्च्युली काय आहे, मी पूर्वीपासून सोशल वर्क करते आणि सोशल वर्क करत असताना बरेच असे मुद्दे लक्षात आले की जे कामं होणं फार अत्यावश्यक आहे आणि ज्याच्याकडे फोकस करणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये जे आहे तर माझा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दिव्यांगाचे प्रश्न. दिव्यांगाचे प्रश्न सुद्धा इथे सुटत नव्हते आणि महिलांच्या सुरक्षिततेचे बरेच काही प्रश्न आहेत. बऱ्याच ठिकाणी लाईट्स नसतात. बरेच असे काही मुद्दे आहेत की ज्यासाठी मला असं वाटलं की आपण निवडणुकीला उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण निवडून आल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाहीत असं माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला. आणि प्रश्न असा आहे की CCTV कॅमेरे लागणं खूप गरजेचं आहे.
कारण बऱ्याच ठिकाणी आता आपण बघतो की छोट्या छोट्या मुलीवर देखील अन्याय अत्याचार होतात. आणि जर आपण फिरलो तर कानाकोपऱ्यात बऱ्याच ठिकाणी लाईट्स नाहीत, CCTV कॅमेरे सुद्धा नाहीत आणि घंटा गाडी वेळेवर नाही. कारण स्त्रियांचे खूप छोटे छोटे प्रश्न जरी वाटत असले तरी खूप महत्वाचे प्रश्न आहे. कारण 2 दिवस घरात कचरा राहिला तरी सुद्धा तो सडतो. आणि कसं आहे तर त्यामुळं जे आहे तर महिलांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी आणि जे काही वृद्ध असतात, बरेच वृद्ध असे आहेत की ज्यांना अक्षरशः खाण्यापिण्याचे सुद्धा प्रॉब्लेम चाललेले आहेत. ही रिअल फॅक्ट आहे. त्यांना जो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे मिळत असतात तर ते सुद्धा मिळत नाहीत. मग त्यासाठी मी महानगरपालिकेत इतरत्र आवाज आतापर्यंत उठवत आले. परंतु काय होतं, जेव्हा आपण प्रत्यक्ष सभागृहात जातो तर सभागृहामध्ये झगडून काही काही गोष्टी घ्याव्या लागत असतात आणि त्यासाठी सभागृहात जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि BJP साठी म्हणाल तर अतिशय पोषक वातावरण आहे. 100% आमचा महापौर असेल, आमचं पूर्ण पॅनल इथं निघणार आहे. एवढंच काय, मला तर अशी अपेक्षा आहे की 40+ नक्कीच जालना शहरामध्ये BJPचे सीट लागणार आहेत आणि आम्ही 100% निवडून येणार आहोत. आणि इथं बऱ्याच ठिकाणी असंही जाणवलं, तसे अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी जे आहे तर लहान लेकरांना खेळण्यासाठी जागा नाहीये. तर म्हणजे ओपन स्पेस पडलेले आहेत, परंतु त्यावर खेळण्याची लहान लेकरांना जी जागा पाहिजे होती ती जागा आवश्यक आहे. वॉकिंग प्लाझा आवश्यक आहे. म्हातारे जे गृहस्थ आहेत तर त्यांना बसण्यासाठी जागा नाही. योगाचे क्लासेस जे महिला घेत असतात त्या योगाच्या क्लासेससाठी सुद्धा त्यांना जागा उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी असं एक मोठा हॉल बांधणं गरजेचं आहे. असे अनेक छोटे छोटे काही प्रश्न आहेत, काही मोठे प्रश्न आहेत. काही शाळा आहेत त्या शाळा हेतू पुरस्कार दुर्लक्षित केलेल्या आहेत, त्या शाळेंकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. अशा विविध प्रश्नांकडे. आणि कसं असतं, एकदा कुटुंबाचा जो कर्ता असतो, कर्त्याला कोणते कोणते प्रश्न आहेत हे प्रश्न ठरवून तो प्रश्न सॉल्व्ह करत नसतो. प्रभागामध्ये ऐन वेळेला जेही प्रॉब्लेम उत्पन्न होतील ते सगळं प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मग ते हॉस्पिटलचे प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील किंवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न प्रभागात तुम्ही असतील. ज्या प्रभागात आता सध्या प्रचार करताय तिथं मध्यम वर्ग मोठा आहे. असं असलं तरी या प्रभागात बऱ्याच घरामध्ये जे बोरवेल्स आहेत त्यांना जानेवारी नंतर ते कोरडे पडतात. लोकांना टँकरनं पाणी आणावं लागतं आणि त्यातच महापालिका 15-15 दिवस पाणी देत नाहीत. यावर तुमचं काय विजन असेल? नाही, बऱ्याच ठिकाणी आजही पाणी मिळत नाही आणि अक्षरशः काही ठिकाणी अपरात्री पाणी सोडलं जाते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला असे काही लोक भेटले की अशा स्त्रिया भेटल्या महत्वाच्या की ज्या म्हणतात आम्हाला अर्ध्या रात्री पाणी येतं. मग दिवसभर त्यांनी कामं करायची आणि रात्री पाण्याची वाट बघत जागरण करायचं. त्या संदर्भात मी महानगरपालिकेचे जे उपायुक्त मॅडम आहेत त्यांना बोलले, आपले बगळे सर जे आहेत त्यांनाही बोलले. आम्ही पाण्याची सुद्धा नक्कीच व्यवस्था करू की इथं रेग्युलर पाणी राहील. कारण पाणी हा स्त्रियांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी असो, कचरा असो किंवा इतरत्र कुठलेही प्रॉब्लेम असतील तर हे नक्कीच स्त्रियांचे प्रश्न सोडवल्या जातील. या सरकारनं लाडक्या बहिणींसाठी एक चांगली योजना आणली. ते राज्यभरात लाडक्या बहिणींचा एक चांगला सपोर्ट या सरकारला मिळालेला आहे. तुम्ही पण एक लाडकी बहीण आहात, तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्या मतदारामध्ये फिरताना या लाडक्या बहिणींच्या काय अपेक्षा आहेत स्थानिक बॉडीकडून? लाडक्या बहिणींच्या अपेक्षा अशा आहेत की लाडकी बहीण योजना बंद पडू नये. आणि इव्हन आता BJPचे जे आमचे फडणवीस साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचे आता जर महानगरपालिका आमच्या ताब्यात आली म्हणजे ती येणारच आहे तर उलट अजून त्याच्यामध्ये वाढ करणार आहेत असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. आणि नक्कीच लाडक्या बहिणीच्या जे काही पेमेंट मिळतं याच्यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत. आपल्या प्रभागात काही स्लम एरिया सुद्धा येतो, तेथील लोकांच्या काय अडचणी आहेत आणि त्यांना काय आश्वासन देत आहे सध्या? स्लम एरियाचे खरोखर खूप प्रश्न आहे. आता भुईपुरा जर घेतला आम्ही, भुईपुऱ्यामध्ये तर अक्षरशः कचरा गाडी कधीच आलेली नाही. 1-2 वर्ष नाही कचरा गाडी कधीच आलेली नाही. वास्तविक पाहता महावीर डक्काबाई यांनी तिथे खूप चांगलं काम केलेलं आहे. परंतु अजून काही ते घाणीचं जे आहे साम्राज्य आहे तर ते काम करणं खूप अजून गरजेचं आहे. तर त्या कामावर जास्तीत जास्त आमचा फोकस राहणार आहे. आणि मी स्वतः आता म्हणजे एवढी नितांत गरज होती म्हणून तिथे लाईट्स वगैरे लावलेले आहेत. इथे स्त्रियांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला होता चंबारकुंडामध्ये, तर तिथे असं जंगल सारखं झालेलं होतं. स्वतः मी तिथे JCB लावून ते जंगल अगोदर काढून घेतलं म्हणजे स्त्रियांना अगदी हे करताना त्यांना कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. लाईट्स गरजेचे आहेत. आणि स्लम एरियामध्ये अक्षरशः खरोखर दुर्लक्ष होत आहे.
तर स्लम एरियाकडे माझा जास्तीत जास्त भर असेल आणि जास्तीत जास्त भर असेल की PR कार्ड हे पूर्ण जे स्लम वस्त्या आहेत त्यांना PR कार्ड 100% कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यांचे घरकुल सुद्धा आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी आमचं पॅनल पूर्ण निवडून येणं फार गरजेचं आहे. महापौर आमचाच असणार आहे. एकंदरीत मध्यमवर्गीयांच्या विकासासोबतच स्लम एरियामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यावर देखील आमचा जास्तीत जास्त भर असेल असा दावा उमेदवार रीमा खरातकाळे यांनी केलाय. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून प्रभाग क्रमांक 4 मधील गांधीनगर परिसरात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेनं राजकीय वातावरण चांगलंच तापवून सोडले. आसमाबी अकबर खान, फारुख सादिक तुंडीवाले, आरिफ खान, अफजल खान तर ट्रक या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या ऐश्वर्या कांबळे या 4ही उमेदवारांच्या प्रचारासाठी ही भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसची पकड अधिक मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं. या जाहीर प्रचार सभेच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान, माजी सभापती अकबर खान, समाजसेवक अमजद अकबर खान तसेच उमेदवार फारुख सादिक तुंडीवाले, आरिफ खान आणि भोला कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. सभेत बोलताना समाजसेवक अमजद अकबर खान यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील 4ही उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर सभेचे प्रमुख अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा सूर अधिक धारदार करत प्रभाग क्रमांक 4 मधील हे 4ही उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येणार असून जालन्याचा पुढील महापौर काँग्रेस पक्षाचाच असेल असा ठाम दावा केला. याचवेळी त्यांनी MIM पक्ष व अपक्ष उमेदवारांपासून सावध राहण्याचं आवाहन नागरिकांना करत मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा असंही सांगितलं. प्रभाग क्रमांक 4 मधील गांधीनगर परिसरात आयोजित या जाहीर प्रचार सभेला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. एकूणच या सभेने प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसच्या विजयाचा दावा अधिक बळकट केल्याचं चित्र दिसून येत आहे. आज की सभा के ताल्लुक से जनता में जो उत्साह देख के आज ही ऐसा लगता है कि हमको 4 नंबर के हमारे पूरा पैनल यहाँ से विजय हो गया है, क्योंकि आने वाले इलेक्शन में हमारे 3 पंजे और एक ट्रक जिसकी निशानी है, हमारे ट्रक जो निशानी हमारे भोला कांबळे और हमारे 3 पंजे फारूक, आरिफ और तुम्हारे अमजद। अब रहा मसला ये कि अभी जो यहाँ अपक्ष खड़े हैं, खास करके मेरे 4 नंबर जनता से गुजारिश है कि MIM से और अपक्ष से सावधान रहना, क्योंकि ये पैसे लेके खड़े हैं और पैसे लेके खड़े करने वाला है। आपके पास वीडियो आ जाएगा उसका। और ये जो आदरणीय माजी आमदार ये बोले थे कि गाय का काटने का मामला ये इन्होंने खुद काटने लगा है, इसका रिकॉर्ड आज हमारे पास है। हम ये कल ये फोटो उनके फ्लैश करने वाले कि जिन्होंने गाय काटे वो परसों के दिन अंबर होटल में बैठे थे आमदार के साथ मीटिंग के अंदर। तो आप ये जनता तक बात पहुंचाओ कि ये काम यहाँ का कांड जो तो BJP ने किया है, हमारे पास प्रूफ है उसका। ये 4 आने वाले कल इंटरव्यू के अंदर हम ये बात बताएंगे। ये अपनी बात पे के जनता से गुजारिश करता हूँ कि BJP से सावधान रहो, कि BJP जो गाय काटने वाले वो साथ में बैठ के मीटिंग कर रहे हैं उनके, ये हमारे पास पुरावा है। हमारे पास आने वाला महापौर कांग्रेस का ही रहेगा, क्योंकि आने वाली जनता अब ये कल जो देखेंगी उनका कांड तो जनता फैसला करेंगी कि हमने मतदान BJP करना या कांग्रेस को करना। जो शहर का माहौल खराब यहाँ पर BJP करना चाह रही है, क्योंकि यहाँ पर इतना बड़ा जो तमाशा खड़े करे वही लोग आज जो तो गाय काटने वाले अंदर के अंबर होटल में बैठ के मीटिंग कर रहे हैं। गांधीनगर में सभा हो गई, क्या कहना चाहिए? आज असल में गांधीनगर प्रभाग 4 में एक बहुत अच्छी सबसे बड़ी आज की सक्सेसफुल सभा रही और हमें उम्मीद है कि हमारा ये पूरा पैनल सबसे ज्यादा लीड में शहर में चुन के आने वाला है। और इसके साथ हमारे साथ एक कांग्रेस के पुरस्कृत जो ट्रक निशानी का है वो भी हमारे साथ इस पैनल में है, एक भोला जी कांबळे और बाकी हम 3 कांग्रेस के कैंडिडेट यहाँ से बेलौस चुन के आ रहे हैं। और हम सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर और विकास के, डेवलपमेंट के और हेल्थ के ऊपर हम लोग काम करने की पूरी कोशिश करेंगे, यही उम्मीद करता हूँ। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता, जालना। मागील 10 वर्षात माजी नगरसेवकांनी कोणती विकास कामे केली असं म्हणत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे सर्वच उमेदवार आक्रमक झालेत। त्यांनी आज प्रभाग क्रमांक 1 मधील म्हाडा कॉलनी परिसरात प्रचार केला। यावेळी सर्वच उमेदवारांनी माजी नगरसेवकांना धारेवर धरत टीका केली। यावेळी नजीर शेख, आदेश कोटेचा, बाबूलाल सांबरे, मनोज लाखोले, अभिषेक काबली आदींची उपस्थिती होती। काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही प्रचाराला फिरत आहे? नमस्कार, माझं नाव आदेश कोटेचा। सगळ्यात पहिले तर मी आमचे लाडके आमदार माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांचा खूप खूप धन्यवाद करतो
की त्यांनी मला त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी लढवण्याची संधी दिली. या संधीचं आम्ही 100% सोनं करू. उमेदवारीसाठी आता आम्ही गल्ली गल्ली प्रचारासाठी फिरतोय. आम्हाला प्रचारामध्ये एवढा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. आमचं घरोघरी स्वागत केलं जातोय. का स्वागत केलं जातोय? कारण की आता एवढं 10 वर्षाचं जे टर्म होतं, जे माजी लोकांनी याच्या पहिले जे काढलं, त्यांनी या प्रभागामध्ये काहीच विकास केलेला नाहीये. त्याच्यामुळं आता लोकांमध्ये ही पूर्ण भावना आहे की आता आम्हाला नवीन चेहरा हवा आहे. नवीन चेहरा आम्हाला काहीतरी विकास करून देईल. त्या पद्धतीने आम्ही इथं आहोत. विरोधक म्हणतात की कोटीचे काम या मतदारसंघात झाले, वार्डामध्ये झाले, मग कुठे काय? मग कोटीचे कामं झालेत तर तुम्ही दाखवा, तुम्ही स्वतः दाखवा. तुम्ही आता आहेत सगळी मीडिया, तुम्ही बघा कुठं कामं झालेली आहेत का? कोणतंही काम झालेलं नाही आहे. जर काम झालं असतं तर आम्हाला एवढं स्वागत मिळालंच नसतं ना, आम्हाला एवढं प्रतिसाद मिळाला नसतं. आम्ही त्याच्यातले नवीन चेहरे उघड. आम्ही याच्यातले आमचे जेवढे पक्षातले कोणी याच्या पहिले उमेदवारी लढलेली नाही आहेत. आमच्या सारख्या यंग जनरेशनना आम्हाला एवढा प्रतिसाद भेटतोय तर तुम्ही बघा त्यांनी काय कामं केलेत. हा उत्तर आहे त्यांचा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे मतदारसंघात कामं झालेली नाही का? अतिशय कामं झालेली नाहीत, काहीच कामं झालेली नाही आहेत. जर काम काही झालं असतं तर आम्हाला एवढा प्रतिसाद, आम्हाला जागा भेटली नसती. मी शेख नजीर शेख उस्मान. आमचे अर्जुनराव खोतकर साहेबांनी आम्हाला शिवसेनेमध्ये तिकीट दिला. त्याकरता मी मुस्लिम समाजाचा आहे, पण मी विकास केलेला माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तिकीट दिलं. आम्ही हे वाडात 1 नंबर वाडामध्ये 15 वर्षापासून मी काम करतो. कामं म्हणजे हे नगरसेवकचे काम, यांना तिकीट भेटत होतो, आम्ही काम करत होतो. पण यांनी 15 वर्षात एक पण काम नाही केला. म्हाळा कॉलनीचा विकास बघा तुम्ही. म्हाळा कॉलनीचे लोक असे तोंडा करायला लागले. आम्हाला गेले तो म्हणे यार काय तुम्ही आणलं होतं कसं, आता तुम्ही आले तर आम्हाला विकास होईल, आम्हाला सगळं होईल. आणि आम्ही जातीपातीचं इलेक्शन करत नाही आणि आम्ही मुद्द्यावर येतो. आमचे काय आम्ही आता तुम्ही हे काम करा. आपल्या गायत्री मंदिरचा वाळ बघा कसा आहे. ते लोक राहायला कशा जाते, गाड्या कशा जाते, त्यांचे सगळी परिस्थिती खराब आहे यांची. आतापर्यंत आमचे जो उमेदवार आहे ते आतापर्यंत कोणाच्या दारामध्ये गेले नव्हते. आम्ही जात होतो त्यांच्या दाराला तिकीट मत मागायला. पण आता त्यांची अशी नोबत आलेली आहे की ते घराघर सकाळी 7 वाजून निघा लागले तर रात्री 10 वाजतापर्यंत पहिल्या हातात जोडा लागले. आणि आम्हाला लोक म्हणायला लागले अरे आता गेले ते आम्हाला हसू आला आणि तुम्ही उभं राहिले 5चे 5 उमेदवार तुम्ही निवडून आणणार, आम्हाला अशी संधी द्यायला लागली. हे जनता ते म्हणायला लागले की नाही नजीर भाऊ तुम्ही 5 माणसं सारखे. साहेब मी स्वतः खर्चानी 8 नंबर मध्ये मी हनुमानच्या मंदिरचं काम करून दिलेलं आहे. आता ईदगाह रोड आहे, संतोषी माताचा रोड मी स्वतः ते करून मी स्वतः भाऊच्या नेतृत्वाखाली करून दिलेलं आहे. स्वतः लक्कडकोटचा एक कब्रस्तान आहे. ते असं होतं की ते कोणी जात नाही होतं त्याच्या आतमध्ये, त्याला मी गार्डन सारखा केलो. तर त्याच्यामुळे लोकांना संधी भेटली की नाही काहीतरी हे करण. आता कांबळे गल्लीचा हाल बघा तुम्ही. तिथं आम्ही आता रॅली झाली, आम्ही पागल झालतो साहेब आम्ही. आणि एवढंच सांगतो की जनता जदांदर हुशार झालेली आहे. आता त्याला ते तुम्ही पैशाची लालूच द्या, तुम्ही जेवणाची लालूच द्या, ते जाणार नाही कुठं ना बाहेर जाणार. आमचे दलित बांधव आहे, आमचे मुस्लिम बांधव आहे, त्यांना बाहेर पाठवायचं काम चालू आहे, पण ते जाणार नाही. ते आम्हाला फोन करते की साहेब, ते म्हणते की 500-700 याने जमा करा, 3 लक्झरी भरा, आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देते, 15 लाख रुपये देते. लेकिन ते माणसं आम्हाला फोन करत आहे की नजीर भाऊ, मनोज भाऊ, अभिषेक भाऊ, ते म्हणत आहे त्यांना फोन करते, यांच्या ओळखीचं असले तर याला फोन करते, माझ्या ओळखीचं मला फोन करायला लागले की अशी प्लॅनिंग चालू आहे, तुम्ही इकडे या. तो आम्ही आजपासून संधी घेतलेली आहे. ते माणूस ते जनता सांगते त्यांना की आम्ही कुठे जाणार नाही. हे वर्षी मतदान देणार आहे म्हणजे देणार आहे आणि आम्हाला निवडून येणार आहे. आणि आम्हाला शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यांची लाडकी बहिणाचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आम्ही जातीपातीचं इलेक्शन करत नाही. लोक आम्हाला काय पण म्हणो, आम्ही ते करणार नाही. आई सांबरे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, कोटाजीजी आहे, मनोज भाऊ आहे. आम्हाला संधी भेटली आणि आम्ही निवडून आले. तो मी तुम्ही आता आरोप केलाय कुठल्या पक्षवाले मतदारांना बाहेर पाठवत आहे, मला पक्षाचं नाव सांगा. पक्षाचं नाव आहे भाजप. त्यांची कोविड चालू आहे
आणि ते म्हणते 10 लाख घ्या, 15 लाख रुपये घ्या आणि बाहेर जा. ते सध्या मतदारांना म्हणतात का मतदान करू नका, बाहेर जा. मतदानाला म्हणतो मुस्लिम आणि दलित लोकांना की तुम्ही बाहेर जा, मतदान करू नका, आम्ही तुम्हाला संधी देतो, 10 लाख देतो, 15 देतो. पण आवडतला प्रकार आहे. हे लक्कड प्रभाग क्रमांक 1, लक्कडकोट, कांबळे गल्ली, केजन नगर, ही नगर, इथं प्लॅनिंग चालू आहे. पण तिथं लोक आम्हाला म्हणतात की नाही भाऊ तुम्ही या, आम्ही कुठं जाणार नाही आणि मत देणार आहे तुम्हाला, आम्ही कोणाला घाबरणार नाही, कोणी आला तो आम्हाला फोन करा, आम्ही म्हणले आम्ही तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अशोक सांबरे, माझी निशाणी धनुष्यबाण. तुम्ही म्हणतात की त्यानं विकास केलं विकास, स्वतःचा 15 कोटीचं घर बनवलं, रोड बनवलं, रोड मध्ये स्वतः गड्डे उडवले. आता 15 दिवस नाही झाले की तुम्ही बघा हे मोठे रोड दमून गेला, गड्डे पडले, ते स्वतःचं घर भरून राहिले, काम करत नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की ते आता आम्ही नजीर भाई उभे म्हणून रोडवर आले, ते नाही तर घरातून पैसे देऊन नगरसेवक बनत होते. आता ते वेळ गेलेली आहे, आता वेळ गेली, लोक जागे झालेले आणि त्यांना आता मतदान करणार नाही. कोणी बांधलं कोटीचं घर? आता ते भाजपाने, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कोणी बांधलं, नाव? दानवे साहेबांना. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आरती अभिषेक जाधव यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक 13 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आरती अभिषेक जाधव यांनी आज जोरदार प्रचार रॅली काढली. ढोल ताशांच्या निनादात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या प्रचार रॅलीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. मायबाप जनतेच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आम्ही आतापर्यंत प्रयत्न केले आहेत आणि पुढेही सातत्याने प्रयत्न करत राहू. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार आहोत. प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नमस्कार, मी आरती अभिषेक जाधव, प्रभाग क्रमांक 13 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. तसेच आम्ही जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये बऱ्याचशा मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही तात्काळ सोडवण्याचाही प्रयत्न केला तिथे. आणि त्यानंतर जे निवडून आल्यावर आम्ही बाकीचे जे प्रश्न राहिले ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सोडवणारही आहोत. आणि त्याचप्रमाणे जे विशेष नागरिकांचे जे PR कार्डचा जो प्रश्न आहे तो आम्ही निवडून आल्यावर प्रथम त्याला प्राधान्य देणार आहोत PR कार्ड काढण्यासाठी. आणि जे रॅली काढली त्यामध्ये मायबाप जनतेचे जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला उत्स्फूर्तपणे लाभत आहेत आशीर्वाद. आणि त्यानंतर जे मोतीबागच्या तलावाची जी भिंत आहे, म्हणजे जे मोतीबागच्या तलावाचं जे पाणी आहे ते मायबाप जनतेच्या घरामध्ये येत आहे, त्यामुळे त्या भिंतीचं काम आधी करून घेणार आहोत जे मायबाप जनतेचा त्रास होणार नाही. यासाठी मेन मुद्दा आमचा तो असेल की ते पाणी मायबाप जनतेच्या घरामध्ये जाऊ नये, यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. निवडणुका म्हटलं तर पैसा आलाच, मात्र या गोष्टींना फाटा देत जालन्यात हमाली काम करणाऱ्या शिवसैनिकाच्या घरात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी दिली आहे. गणेश राऊत असं या शिवसैनिकाचं नाव असून त्यांच्या पत्नी मनीषा गणेश राऊत या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगतसिंग चौक परिसरात मी आहे आणि या ठिकाणी एक घर आहे. सध्या हे घर चर्चेत आहे. हे घर का चर्चेत आहे तुम्हाला मी मध्ये गेल्यानंतर कळेलच. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील हा जो परिसर आहे हा अत्यंत झोपडपट्टी वजा भाग आहे आणि याच भागातील इथले असलेले गणेश राऊत हे शिवसैनिक आहेत. त्यांचं हे घर आहे आणि त्यांचा व्यवसाय प्रामुख्याने हमाली व्यवसाय. आता घर बघून आपल्याला अंदाज आलाच असेल की कुटुंब कसं आहे. हमाली व्यवसाय करणारी ही व्यक्ती सध्या चर्चेत आहे. याचं कारण आहे शिवसेना नेते अर्जुन खोतकर. तर अर्जुन खोतकर यांनी असं काय केलं की हे कुटुंब चर्चेत आहे, तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या या सच्च्या शिवसैनिकाला न्याय देत जालना शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवारी दिली. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आहेत. त्यांना फार काही बोलता येत नाही, मीडियाचा समोर गेलेला नाही, त्यामुळे आपल्याशी आज जे काय ते गणेश भाऊ जे आहेत ते संवाद साधणार आहेत. गणेश भाऊ, खरं पाहिलं तर एकीकडे लाखो रुपये घेऊन लोक लॉबिंग करतात तिकिटासाठी. तुमच्यासारख्या एका फाटक्या माणसाला
जे की हमाली काम करतात तुम्ही गेल्या 6 वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत आहात. तुम्हाला शिवसेनेनं तिकीट दिलंय आणि तुमची आता लढाई सुरू झाली. काय भावना आहेत? भावना तो खूप आनंद होतोय की साहेबानं गरिबाला न्याय दिला. करावं तितकं कौतुक कमी आहे. खोतकर साहेबाचं, पक्षाचं आणि एकनाथ शिंदे साहेबाचं. आनंद आहे. जनतेचं काम करून दाखवू. साहेबानं, खोतकर साहेबानं इतक्या परिस्थितीमध्ये हमाली काम करतो मी मार्केटीत. माझी आई सुद्धा नवीन मोंढ्यात हमाली काम करते आज बी. आणि साहेबानं एक गरिबावर विश्वास ठेवून तिकीट दिलं. लोकांपाशी लाखो करोड रुपये. साहेब काय सांगू तुम्हाला, आज महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे. 20-20 वर्ष लोकांना घातले पक्षामध्ये, त्या लोकांना तिकीट नाही भेटलं. लाखो करोडो रुपये लोकांपाशी रांगा लागलेल्या आहे, पण लोकांना तिकीट नाही भेटलं. खोतकर साहेबांनी तिकीट सिम्बॉल धनुष्यबाण मला दिलं, याचं गर्व आहे. आणि मी हात जोडून त्यांचं नमन करतो साहेबाचं की त्याने मला तिकीट दिलं. खरं पाहिलं तर सध्याच्या निवडणुका ह्या पैशाच्या जोरावर जिंकलं जातं. सगळीकडेच तसं आहे. अशात तुम्ही आता तुमच्या समोर मातबर उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षासारखेने दिलेले उमेदवार पैशावाले आहेत. कसा सामना करणार आहात त्या लोकांचा? सामना काय, आता गोरगरीब लोक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर 100%. आता मी भाजी मार्केटमध्ये काम करायचो, हमाली करूस तर आता साहेबांना मला रिंगणात उतरवलं. काय, एक गरीब कुटुंब. आता हमाली करूस तर मी लोकांची सेवा केलेली पुरते ना. तशी तर आम्ही 24 घंटे मी सेवामध्ये आहेच. आता मधामध्ये पाणी पडलं होता भरपूर. रात्री 2 वाजता 2:30 वाजता आम्ही लोकांसाठी उपस्थित. लोकाला आम्ही आवडलो ना. लोक साहेबापाशी गेलते की गणेश बोला तिकीट दे, आमच्या मधामध्ये आहे हो. दुःख हो, सुख हो, कोणाचे भांडणं तणणं राहो, जाऊन कम्प्रोमाइज करणं, वादिवाद नाही व्हायला पाहिजे, आहे की नाही. तर जनतानं आम्हाला निवडलेलं आहे तिकिटासाठी. आता जनतानं आम्हाला निवडून आणून कधी दिलं तर 100% आम्ही जनताचे हात पाय जोडू आणि 24 तास त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहू. जशी तुमची परिस्थिती आहे तशीच बरीच लोकसंख्या या प्रभागात आहे. आता मी फिरलोय, बघितलंय. जेव्हा तुम्ही या लोकात जातायत, त्यांची कामं तर करतायतच, पण आता मत मागायला जातायत, ही लोक काय म्हणतायत, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तर खूप छान आहे. माझ्या परिस्थितीच्या हिशोबानं तर खूप छान आहे. माझी परिस्थिती तर नाहीये. इतका चांगला प्रतिसाद आहे ना. लोक जॉईन व्हायला लागले. जॉईन व्हायचं कारण काय साहेब, लोकांचा विश्वास उडाला होता राजकारणापासून. त्याचं कारण काय साहेब, आमच्यापाशी पैसे नाही, आम्ही निवडणुकामध्ये भाग घेत नाही. पैसे दाखवतात लोक, पैशाचे आम्हीच देतात, पैसे मागतात. पैशावाल्याचं राजकारण हे गलत विचार आहे. गोर गरीब जनता बी निवडणुका लढू शकतात, हे खोतकर साहेबानं माझ्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि पक्षानं आणि शिंदे साहेबांना सुद्धा न्याय दिलेला गरीबाला. मी तर म्हणतो 1 नंबर पक्ष शिवसेना पक्ष. असं नाही की मी निवडणुका लढा लागलो त्यासाठी बस. बरं, एक प्रश्न असा राहील, हमाली व्यवसाय करत होतात बरेच लोक, म्हणते बरे आपली रोजीरोटी, आपलं काम कुठं राजकारणाच्या नादी लागतात, राजकारण करत नाहीत. तुम्हाला का वाटलं की बाबा शिवसेना पक्ष जॉईन केला पाहिजे, शिवसेने लोकांची कामं केली पाहिजेत, पक्षात राहिलं पाहिजेत? मुद्दा तर फार छान तुम्ही प्रश्न केला साहेब, पण मी उत्तर देतो. जितके मी नगरसेवक येऊन गेले का नंतर भेटत बी नाही, मोबाईल सुद्धा बंद. रनिंग नगरसेवक, अहो त्यांचा फोन सुद्धा लावला. आता काही काम आलं गरीब जनताला, आता कोण आहे बरं बघा, सांगा बरं. डायरेक्ट आमदार साहेबाला फोन लावेन का कोणी? आपले जे स्थानिक लेवलचे नगरसेवक, भाऊ कुठं आहे काय, आम्हाला ओळखपत्र लागा लागलं, लाईट गेली, हे नाल्या फुटलेले आहे, हे रोड फुटलेले, हे काम करा साहेब. लोक काय नुसते पैसेच मागते का? लोकांची अपेक्षा राहते की जनतेच्या मधामध्ये येऊन त्यांचं सुखादुखात उभं राहायचं, काही विकास कामं करायचे. हे कामं होणार नाही. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न केलेले आहे, मेहनत केली 6 वर्ष शिवसेना पक्षामध्ये की मला निवडणुकी आता लढलीच पाहिजे. आणि मला फुल हिंमत आलेली. माझा परिवार माझ्यासोबत आहे, माझे सहकारी मित्र सोबत आहे, प्रत्येक समाजाचा माणूस माझ्यासोबत आहे. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेत जात आहेत सध्या? विकासाचे. या एरियात कुठल्या समस्या आहेत आणि निवडून आल्यानंतर कोणत्या समस्यांना प्राधान्यानं तुम्ही त्याच्यावरती काम कराल? बघा, आता जास्त तर नाही बोलता, विकास काम तर करेन मी, पण शिंदे साहेबांना जशी लाडकी बहीण योजना आणलेली, शिंदे साहेबांना लाडकी बहीण योजना जशी आणलेली आहे शासनाच्या माध्यमातून, आता मी काहीतरी नवीन घडून दाखवीन. नवीन म्हणलं तर आता आपलं जे प्रभाग आहे सगळे गोरगरीब लोकच आहे. आता कदाचित एखाद्या मुलीचं लग्न निघलं, कन्यादान करण्यासाठी, जेवण खावण करण्यासाठी, आहेर आणण्यासाठी, बस्ता बांधण्यासाठी लोकांना पैसे लागतात. मायबापावर काय बंधन असतं साहेब? एक नगरसेवकाचं काम असतं की काहीतरी त्या मायबापाला थोडा हातभार लावायचा. मी जादा नाही बोलता, मी खूप गरीब कुटुंबातला आहे, पण साहेब मी शपथ घेऊन सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी त्या मायबापाला काही ना काही प्रत्येक मुलीच्या लग्नाला, प्रत्येक समाजाच्या मुलीच्या लग्नाला मी काही ना काही थोडा बहुत हातभार 100% लावेन. तर हे होते गणेश राऊत, ज्यांना शिवसेनेनं प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली. आपण त्यांचं घर पाहिलं, मात्र परिस्थिती जरी फाटकी असली तरी हा माणूस विचारानं किती श्रीमंत आहे हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलंय. लोकांना आश्वासनं दिली नसली तरी प्रभागात जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या मुलीचं जेव्हा कन्यादान होईल, त्या कन्यादान करताना मी माझी फुल ना फुलाची पाकळी अशी मदत मी करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा प्रचार जोरात सुरू आहे. ज्योती ज्ञानेश्वर सुपारकर प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच विविध कामे आपण आपल्या प्रभागात आमदार अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून करणार आहोत असा दावा त्यांनी केला. तसेच या प्रभागातील विविध कामे जी बाकी आहेत ते देखील लवकरात लवकर पूर्ण करू हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पाहूयात. प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व जनतेला माझा नमस्कार. मी सौ जया ज्ञानेश्वर सुपारकर प्रभाग 13 मधून शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. मी ही निवडणूक अर्जुन भाऊ खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे. त्यांच्या मदतीने मी प्रभागात भरघोस निधी आणू शकते. यामुळे प्रभागाचा विकास होईल. महिलांच्या सुरक्षेसाठी माझा विविध प्रयत्न. प्रभागातील सर्व महिलांना सुरक्षेसाठी उपयोग योजना आमच्या केल्या जाईल आणि आम्ही भरपूर अशा निधी आणणार आहे जेणेकरून आपल्या सर्व आपल्या प्रभागामध्ये बेरोजगारी किंवा पुरुषांसाठी जी बेरोजगारी आता नेमलेली त्याच्या उपाययोजना किंवा राहिलेले विकास कामं याच्यावर आमचा भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न राहील. जालना महानगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बदनापूर अंबड विधानसभाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मतदार राजांना आवाहन केले. पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. मान्य श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आदित्य साहेब यांचा विजय असो. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत मतदानाला. कशा पद्धतीचा आता प्रचार तुमचा सुरू आहे आणि कसा प्रतिसाद तुम्हाला या जालना महापालिकेमध्ये मिळतोय? जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी केलेली आहे. महाविकास आघाडीचा एकत्रितपणे प्रचार जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व प्रभागातल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर कल्याण काळे साहेब, राजेश भैया टोपे साहेब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. आता प्रत्यक्ष डोर टू डोर जाणं, प्रचार फेऱ्या, सभा, कॉर्नर बैठका या माध्यमातून आम्ही शहरातली जनतेला आवाहन करतोय की या सत्ताधारी पक्षाला त्यांच्या घरी बसवा आणि महाविकास आघाडीला आपण या ठिकाणी निवडून द्या. कारण या जालना शहराची बकाल अवस्था करण्यासाठी ही सत्ताधारी मंडळी संपूर्णपणे जबाबदार आहे. या जालना नगरीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, रस्ते नाही, स्वच्छता नाही, पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे, दिवाबत्तीचा विषय आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा विषय आहे, मोकाट कुत्र्यांचा विषय आहे, सिंधी बाजार असेल, नाट्यगृह असेल, या सगळ्यांची दुरावस्था झालेली आहे. भूमिगत गटार योजनेचा 100 कोटी रुपयाचं काम अर्धवट सोडून तो
कॉन्ट्रॅक्टर फरार झालेला आहे, त्यामुळे 2 लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं. मोकाट कुत्र्यांनी 2 लहान मुलींचा जीव घेतलं. या सगळ्या गोष्टींचे पाप हे सत्ताधारी मंडळीचे आहे आणि या सत्ताधारी मंडळींना या वेळेस जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा या जालना शहर महानगरपालिकेवर पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच राहील. शिवसेना आणि भाजप, शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या दोघांच्या या वादामुळं, युती तुटल्यामुळं महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. हे बघा, आम्ही सुरुवातीपासून महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे बैठका घेतल्या. ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य आहे, सक्षम उमेदवार आहे, त्याची चाचपणी करून आम्ही योग्य प्रकारे महाविकास आघाडी घडवून आणली. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की महायुतीमध्ये बैठका झाल्या, दावे प्रतिदावे झाले, अल्टिमेटम देण्यात आले. एकमेकांना शेवटी काय केलं, धोका दिला. जे लोक एकमेकांच्या पक्षाला व्यवस्थित ठेवू शकत नाही, जे एकमेकांना धोका देणारे पक्ष आहेत, ते जनतेशी काय विश्वास ठेवणार जनता यांच्यावर, असा प्रश्न या जनतेला पडलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा हा 100% जालना महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. आता शिवसेना, तुमची शिवसेना या महानगरपालिका निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरेल का? आता किंगमेकर ठरेल का किंवा सत्तेमध्ये येऊ, हे आता येणाऱ्या जनतेच्या हातामध्ये आहे. आणि आम्हाला जनतेवर विश्वास आहे की आम्ही काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमची महाविकास आघाडी एकत्रितपणे या महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करू. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, कारण या सत्ताधारी मंडळींचं एकमेकांवरचं जे आरोप प्रत्यारोप यांचे चालू आहे आणि या 2 पक्षामध्ये एकमेकांना पाडण्याचंच त्यांचं काम जास्त दिसतंय. आम्ही आमच्या विजयाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट हे एकमेकांना पाडण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभे आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे की या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल. मध्ये कुठल्याही प्रकारे समन्वयाचा अभाव नाही. खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब, राजेश भैया टोपे साहेब आणि मी स्वतः आम्ही एकजुटीने, एक दिलाने, समन्वयाने आणि सामंजस्याने महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रचार यंत्रणा राबवतोय. जी आमची समन्वय आणि जी आमची मैत्री निवडणुकीच्या आधी होती, तीच निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा दिसून येते. कारण काल हर्षवर्धन सपकाळ साहेब या ठिकाणी येऊन गेले, मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो, राजेश भैया टोपे साहेब होते, पत्रकार परिषद आम्ही संयुक्त घेतली, प्रचार सभा आम्ही संयुक्त घेतोय. म्हणजे एकीकडे जनतेने पाहिलेलं आहे की महाविकास आघाडी ही एकजुटीने उभी आहे आणि दुसरीकडे महायुती म्हणजे त्यांचे घटक पक्ष, एकतर तिसऱ्या घटक पक्षाला तर त्यांनी बैठकामध्ये सुद्धा बसू दिलं नाही हो. एवढी यांची मस्ती आहे, यांची दादागिरी आहे, यांना पैशाचा माज आहे आणि सत्तेची मस्ती आहे. ही जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. तो लहान पक्ष म्हणून त्याला बाजूला ठेवणं हे संपूर्णपणे अयोग्य आहे. आज त्यांच्यावर काय अवस्था झालेली आहे अजित पवार गटावर, हे त्यांच्या मनालाच माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अंधारात ठेवलं गेलं आणि शेवटी त्यांनी संपूर्ण जागा त्यांना मनसेसोबत युती करावी लागली. आणि याचे पाप हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे आहे. ते आपसात तर लढलेच, परंतु त्यांनी राष्ट्रवादीला, त्यांच्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाला सोबत न ठेवता त्यांना संपूर्णपणे दुर्लक्षित केलं, त्यांची अवहेलना केलेली आहे. मतदार संभ्रमात आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिंदे सेनेला मॅनेज झाली म्हणून. हे बघा, आता ह्या निवडणुकीचं पिरियड आहे. गैरसमज, अफवा, या सगळ्या गोष्टी, फेक नॅरेटिव्ह पसरवणे, या सगळ्या गोष्टी होतच राहतील. परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक संघ आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेला सुद्धा महाविकास आघाडीचं जे काही वातावरण आहे ते आवडलेलं आहे. आणि या सत्ताधाऱ्यांनी मागच्या 10 वर्षापासून जे सत्ताधारी होते त्यांनी पक्ष बदलला आणि या शहराची जी दुरावस्था केलेली आहे त्याला संपूर्णपणे ही सत्ताधारी मंडळी जबाबदार आहे. यांची राक्षसी महत्वाकांक्षा जबाबदार आहे. याच्यामुळे यांना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याच्या व्यतिरिक्त मला वाटतं आता यांच्या वरिष्ठ नेत्यांना ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा प्रचाराला आले तर कोणाला आश्चर्य होऊ नये.
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलं असून शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवारांची लगबग वाढली आहे. मतदार राजाच्या दारात जाऊन आपली बाजू मांडण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. अशाच या निवडणूक रणांगणात प्रभाग क्रमांक 10 अ ओबीसी पुरुष गटातून अधिकृत उमेदवार शहा आलम खान हे घड्याळ या निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला. जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांचे उमेदवार प्रभागनिहाय मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 10 अ ओबीसी पुरुष गटातून शहा आलम खान हे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या निवडणूक चिन्हावरून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शहा आलम खान यांनी यापूर्वी जालना शहरात विविध विकास कामे प्रभावीपणे राबवली असून रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा तसेच मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षानेही त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला आहे. अनेक राजकीय व सामाजिक पदांवर काम करताना त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या असून विविध शासकीय योजनांचा लाभ आपल्या वॉर्डातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबाबत सकारात्मक चर्चा पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे आणि अधिक प्रभावी काम करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन शहा आलम खान यांनी मीडियाच्या माध्यमातून केले आहे. घड्याळ या निवडणूक चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे स्पष्ट आणि ठाम आवाहन त्यांनी मतदार राजाला केले आहे. सांगा की आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभा आहात, काय जनतेला आवाहन करणार आहात? मैं शाह आलम खान प्रभाग क्रमांक 10 ओबीसी वार्ड से खड़ा हुआ हूँ और मेरी पार्टी है आदरणीय अजीत दादा गढ़ से राष्ट्रवादी घड़ी निशानी मेरी है और इससे पहले मैं 3 मरतबा नगर सेवक रह चुका और मैं उपनगर अध्यक्ष रह चुका और उपनगर अध्यक्ष रहते हुए मैंने शिक्षण खाता लिया था और उसमें मैंने बहुत स्टूडेंट्स के जो बच्चों के स्कूल की जो हालत खराब थी तो वो स्कूल सुधारा, उसमें पानी का मसला था, लाइट का मसला था, पंखों का मसला था, वो दुरुस्त किया। उसके बाद मैंने मेरे वार्ड में करोड़ों के काम शासन से जो जो गवर्नमेंट से स्कीम आती है वो स्कीम को अपने वार्ड में खींचकर लाकर सीमेंट रोड बनाया, जो कि आपने देखा होगा जमील मौलाना के घर से लेकर भवानी नगर तक एक बड़ा डीपी रोड बनाया। उसके साइड में जो वॉल ड्रेनेज है वो ड्रेनेज का काम आज भी चालू है। दूसरा, हमारे मुस्लिम समाज के लिए शादी खाना नहीं था तो मेरे वार्ड में एक अल्लामा इकबाल के नाम से एक शादी खाना भी कायम किया। फिर उसके बाद हमारे खदीम जालना में जो ईदगाह थी, ईदगाह में हमारे पास मतलब अंदर जाने के लिए रास्ता नहीं था, वजू करने के लिए नल का सुविधा नहीं थी। ये सब मैंने आदरणीय माजी खासदार राव साहब दानवे साहब से एक फंड लेकर एक पानी की टाकी बनाया और वहां पर 52 नल जो वजू के लिए लगते हैं वो लगाया। उसके बाद एक शादी खाना बनाया। शादी खाना बनाने के बाद मंडप के लिए हमारे गरीब लोगों को पैसे बहुत लगते थे। फिर एक अर्जुन खोदकर साहब से उनका फंड लेकर एक बड़ा डोम बनाया जिसमें लोगों को मंडप की गरज नहीं पड़ती और वो उनका कम मतलब बगैर पैसों के काम हो जाता। ये हमारी कामें हैं और आगे भी हमारे पास आज ये हालत है पानी के बारे में कि 8 दिन 10 दिन को पानी आता, तो मेरा सबसे अहम मसला अगर मुझे चुनकर देती है हमारी आवाम तो मैं पानी के बारे में भी लड़ूंगा और एक दिन आड़ पानी लाने की कोशिश करूंगा। दूसरा, हमारे पास लाइट बिल्कुल बंद है, वो लाइट के बारे में भी काम करेंगे। क्यों तो 4-5 साल से प्रशासक का राज था, प्रशासक किसी का मानता नहीं था। अगर आप लोगों ने हमको चुनकर दिए तो हम लाइट, स्वच्छता, पानी, ये अहम जो मसले हैं ये सब करेंगे। और नगर पालिका की जो स्कूल्स है इसमें अच्छे तरीके से बच्चों को ज्यादा से ज्यादा एडमिशन कराएंगे और उसको अच्छे पैमाने पे चलाने की कोशिश करवाने लगाएंगे। ये सब मेरी आपसे गुजारिश है। आने वाले इलेक्शन में मेरी घड़ी 3 नंबर पे है, मेरी निशानी है। अगर आप उसको बटन दबाकर मुझे कामयाब करते हैं तो मैं आपके पूरे काम करने की कोशिश करूंगा। शुक्रिया।
याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमचे न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.